मही निर्मिली देव तो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परी संग सोडून चोखे रहावे. श्रीराम. ज्याने हे सर्व ब्रह्मांड, हे सारे विश्व निर्माण केलं, त्याच्याच सत्तेने इथे सर्व व्यवहार चालतात, असे असूनही आपण त्याची सत्ता मानतो असे फारसे दिसत नाही. त्या सत्तेला बघायचे असेल तर सर्व संग सोडून द्यावा लागेल, असाच या श्लोकाचा सोपार्थ सांगता येईल. यात परमेश्वराला कसं जाणायचं एक गोष्ट सांगते, ऐक. मंगळवेढ्यात दामाजी पंत, चोखामेळा व कान्होपात्रा अशी काही संत मंडळी होऊन गेली. त्यातल्याच दामाजी पंताची ही गोष्ट. दामाजी पंत पांडुरंगाचे मोठे भक्त होते. ते बिदर प्रांतात महम्मद शहाच्या दरबारात सैन्याचे सेनापती होते. मात्र अब्दुल शहाशी झालेल्या लढाईत मोठा पराक्रम गाजवून महम्मद शहाला विजय मिळवून दिल्यामुळे त्यांना खजिनदार पद देण्यात आले होते. खजिनदार पदाच्या कामात अधिक हुशारी दाखवल्यामुळे त्यांची मंगळवेढ्याच्या मामलेदारपदी नेमणूक झाली. तुला माहीतच आहे, शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून. पण 1-2 वर्षे सलग पाऊस हवा तितका पडला नाही आणि त्या भागात सगळीकडेच भीषण दुष्काळ पडला. लोक एकदम हवालदिल झाली. साठवून ठेवलेल्या धान्यही संपत आले. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागत होते. दामाजी पंतांना लोकांचे हे हाल बघवले नाही. त्यांनी सरकारी मालकीची धान्याने भरलेली 2 कोठारे लोकांसाठी खुली केली. लोकांना सांगितले, गरजेपुरतेच घेऊन जा, पण नासाडी करू नका. करता करता बादशहाच्या कानावर ही बातमी गेली आणि त्याने पंतांना अटक करून बिदर येथे घेऊन येण्यास सैन्य पाठवले. जेव्हा सैनिक पंतांना पकडून नेण्यासाठी घरी आले, तेव्हा स्वाभाविकपणेच पंतांची पत्नी या संकटातून सोडवा अशी पांडुरंगाची प्रार्थना करू लागली. पण पंतांना ही गोष्ट आवडली नाही. मूळचे संतवृत्तीचे असल्यामुळे पांडुरंगाला असे कष्ट देणे, आपल्या स्वार्थासाठी त्रास देणे पंतांना काही आवडले नाही. दामाजी आपल्या पत्नीला म्हणाले, अहो, साऱ्या विश्वाचा भार भगवंतांच्या शिरी आहेच, त्यात आता तुम्ही आणखी भर कशाला घालता? पुढे असे म्हणतात की पंतांना बिदरला नेले असताना तिकडे पांडुरंगाने दामाजी पंतांच्या विठू या नोकराचे रूप घेऊन बादशहाला 1.25 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या मोहरात देऊन त्यांची पावती घेतली व दामाजी पंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. दामाजी पंतांची सुटका होऊन त्यांचा सत्कारही झाला. म्हणजेच दामाजी पंतांना ईश्वराचे खरे ज्ञान झाले होते. पण त्यांच्या पत्नीचा भाव मात्र भोळा होता. सर्व संतांचा असा उदात्त विचार असतो, ज्याच्यावर आपले खरे प्रेम आहे त्याला त्रास देऊ नये, कष्ट होतील असे वागू नये, असाच त्यांचा भाव असतो. आपण सर्वसामान्य मात्र अगदी किरकोळ कारणासाठी सतत देवाला कष्टवत असतो. एखाद्या विशिष्ट ठिकाणचाच देव मानतो, तिथलाच देव जागृत आहे असे मानतो, तोच संकटे दूर करतो, मनातल्या इच्छा पूर्ण करतो, अशा आपल्या कल्पना असतात. म्हणूनच समर्थ आपल्याला थोरला देव ओळखा असे सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.